नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून ही झाडाला देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्यापासून खते कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर झाडाला वरती काही कामे करणे हे आवश्यक असते, झाडाची थोडी काळजी देखील ही घ्यावी लागते। तर या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोतच। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुम्ही इथे पाहू शकता, या माझ्या गुलाबाच्या झाडावरती खूप सारे बेसिल शूट्स हे आलेले आहेत। बेसिल शूट्स म्हणजे झाडाच्या बेसपासून जे फुटवे तयार होतात त्यांना बेसिल शूट्स असे म्हणतात। आणि या फुटव्यापासून जेव्हा फांद्या तयार होतात तेव्हा या फांद्या या इतर फांद्यापेक्षा ह्या सुदृढ आणि मजबूत असतात। त्यामुळे या फांदीवरती कळ्या आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागत असतात। तर अशा प्रकारे झाडावरती भरपूर बेसिल शूट्स येण्यासाठी, झाडावरती भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी झाडाला योग्य ती खते देणे हे आवश्यक असते। गुलाबाचे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे, त्यामुळे याला इतर फुलांच्या झाडापेक्षा थोडी जास्ती खते ही द्यावी लागतात, तरच झाडाची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये ही लागत असतात। गुलाबाच्या झाडाला खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडाची थोडी काळजी देखील ही घ्यावी लागते। कुंडीतील माती ही चांगल्या प्रतीची असेल तरच झाडाची वाढ ही चांगली होते। तर त्यासाठी कुंडीतील जी माती आहे ती 15 ते 20 दिवसातून एकदा ही हलवून मोकळी करावी। त्यामुळे जी माती आहे ती भुसभुशीत होते आणि या मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत हा ऑक्सिजन पोहोचला जातो आणि आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते। गुलाबाच्या झाडावरती उमललेली जी फुले आहेत ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता उमलल्यानंतर ती वेळोवेळी ही कट करावी, नाहीतर ही फुले जगवण्यामध्ये झाडाची सर्व एनर्जी ही खर्ची होते आणि झाडावरच्या ज्या दुसऱ्या नवीन कळ्या असतात त्या उमलायला हा वेळ लागतो आणि उमलल्यानंतर देखील फुले ही छोट्या आकाराचीच येत असतात। गुलाबाच्या झाडाला मी आधी सांगितल्याप्रमाणे वर्षभर फुले ही येत असतात। एकदा फुले येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने आणखी तशीच फुले ही लागत असतात। मात्र अशी भरपूर फुले लागण्यासाठी झाडाची छाटणी करणे हे आवश्यक असते। गुलाबाच्या झाडासाठी आज आपण या हळदीचा वापर हा करणार आहे, कारण झाडांसाठी हळद ही अतिशय गुणकारी अशी आहे। एखादे सुकत चाललेले झाड असेल आणि त्याला आपण हळदीचा वापर केला तर ते जगवण्याची ताकद या हळदीमध्ये असते। त्यामुळे अधूनमधून हळदीचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा। बऱ्याच वेळा आपण झाडांची काळजी घेत असतो, वेळोवेळी खते देखील देत असतो, तरी देखील झाडांची वाढ ही म्हणावीशी तेवढी होत नाही आणि फुले देखील लागत नाही। त्याचे कारण म्हणजे कुंडीतील आपल्या मातीमध्ये ही बुरशी किंवा कीड ही लागलेली असते। त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये अधूनमधून या हळदीचा वापर हा केल्यास कीड ही निघून जाते। गुलाबाच्या झाडावरती अशा भरपूर कळ्या आणि फुले लागण्यासाठी आपले झाडाची वाढ ही चांगली होणे हे आवश्यक असते। त्याचबरोबर झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या देखील ह्या सुदृढ आणि मजबूत असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। तर झाडावरील ह्या ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी झाडाला योग्य प्रमाणामध्ये हे नायट्रोजन, कॅल्शियम, प्रोटीन हे मिळणे हे आवश्यक असते, तरच या फांद्या ह्या मजबूत होतात आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागत असतात। तर झाडाला आपण आज हे कॅल्शियम योग्य प्रमाणामध्ये मिळण्यासाठी या अंड्याच्या टरफलांचा वापर हा करणार आहोत, कारण या अंड्याच्या टरफलामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन हे जास्ती प्रमाणामध्ये असल्यामुळे जर याचा वापर आपण गुलाबाच्या झाडाला केलात तर झाडाला भरपूर अशा कळ्या लागण्यासाठी ही मदत होईल। अंड्याची जी टरफले आहेत त्यापासून अशा प्रकारे ही पावडर तयार करून तुम्ही झाडाला देऊ शकता। त्यानंतर गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी मी या ठिकाणी हे कॉफी पावडरपासून हे पाणी तयार केलेले आहे। 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ही कॉफी पावडर मिक्स करून पाणी तयार करून जर तुम्ही गुलाबाच्या झाडाला दिलेत तर झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होते। कारण या कॉफी पावडरमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन
हे घटक जास्ती प्रमाणामध्ये असतात आणि फुले येण्यासाठी या घटकांचीच आवश्यकता असते। त्याचबरोबर कुंडीतील माती ही ॲसिडिक बनवण्याचे देखील काम ही कॉफी पावडर करत असते। सगळ्यात आधी आपण ही जी हळद घेतलेली आहे ती कुंडीतील मातीमध्ये अशा प्रकारे पसरून टाकायची। एका झाडासाठी अर्धा चमचा हळद एवढी पुरेशी होते। त्यानंतर आपण जी अंड्याच्या टरफलापासून जी पावडर तयार केलेली आहे ती मातीमध्ये मिक्स करायची। अंड्याच्या टरफलाची जी पावडर आहे ती एका झाडासाठी साधारण 1 चमचा एवढी पुरेशी होते। त्यानंतर आपण हे जे कॉफी पावडरपासून पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये जेवढे पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये तेवढेच पाणी अजून मिक्स करून नंतर आपल्याला या गुलाबाच्या झाडाला द्यायचे आहे। तर अशा प्रकारे हळद, अंड्याच्या टरफलापासून तयार केलेली पावडर आणि कॉफी पावडरचे पाणी जर तुम्ही गुलाबाच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ तर चांगली होईलच, पण झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।